नमस्कार मित्रांनो, तर हे समोर आपल्याला दिसत आहे आपल्या बीड शहरातलं रेल्वे स्टेशनची बिल्डिंग। बरंच काम पूर्ण झाले, काम बऱ्याच गतीने चालू आहे। चला आपण तिकडे समोर जाऊन बघू किती काम झाले काय ते। कंटिन्यू काम चालू आहे, तिकडे कामगार तिकडे काम करतात लोक। सकाळचे 10 वाजलेत आता आणि त्यांचं काम बऱ्याच लवकर चालू झालंय। तिकडे पलीकडे क्रिकेट मॅच चालू आहे, त्याचा आवाज येतोय कॉमेंट्रीचा। आणि हे रेल्वे स्टेशनच्या बिल्डिंगच्या समोरचं हे व्ह्यू आहे आणि आजूबाजूला सगळा परिसर रिकामा आहे। पलीकडे कंपाऊंड आहे। या रेल्वे मार्गाची एकूण लांबी आहे 261 किलोमीटर, त्यापैकी 66 किलोमीटरचं काम पूर्ण झालं आहे, म्हणजे आष्टीपर्यंत। आणि या प्रकल्पाचा पूर्ण खर्च आहे 4805 कोटी, त्यापैकी 3699 कोटी खर्च झालेला आहे। आणि या प्रकल्पात 64 मोठे पूल आहेत, त्यापैकी 49 पूल कंप्लीट झालेत आणि 302 छोटे पूल आहेत, त्यापैकी 247 पूल कंप्लीट झालेले आहेत। तर हे समोरून बघितलं आपण आता, म्हणजे इथून असं एंट्री करायची आपल्याला इथं आल्यावर। त्याच्या पलीकडच्या साईडला रेल्वे थांबणार आहे, तर पलीकडच्या साईडला कसं काय काम चालू आहे ते बघू, कोणतं काय सामान पडलं येऊन काय काय ते सगळ्या गोष्टी बघू चला। तर ते तिकडं रेल्वे स्टेशन आणि आपण आता इकडं मागच्या साईडला आलोत आणि इथं हे रेल्वेचे जे पटरे असतात त्याचे इथं हे सगळं सामान येऊन पडलेलं आहे। लोखंडाचे मोठमोठे पोल आहेत आणि सिमेंटाचे ते पटरी तयार करण्यासाठी जे मध्ये असते लाईन ते पण आहे, बऱ्याच येऊन पडलेत। पलीकडं पण आहे, त्या साईडला पण येऊन पडलेलं आहे। त्या राजुरीच्या पलीकडं रायमो खोकरमो तिकडं काम फास्ट चालू आहे, तिकडं पण जायचं आहे आपल्याला। आता या व्हिडिओनंतर मी तिकडं जाऊन तिकडचा व्हिडिओ पण बनवणार आहे, तर तुम्ही चॅनलला कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करा। आपण सगळं इथून तिथून पटरीचं काम बघत जाणार आहेत। आता एकदम खतरनाक व्हिडिओ बनवू आपण, तुम्ही सबस्क्राईब नक्की करा। तर चला आता तिकडे जवळ जाऊन बघू ते बिल्डिंग। तर ही आहे स्टेशनची बॅक साईड, आपण मग फ्रंट साईडचं एंट्रीचं ते बघत होतो आणि हे बॅक साईड आहे। आणि इथं बघा, इथं बराच मुरुम टाकला आहे, असा आणून मुरुम बराच टाकला आहे, अजून बराच टाकावं लागणार आहे, कारण इकडं खड्डा दिसतोय आणि तिकडं ते स्टेशन उंच दिसायला लागले। आणि ह्या इकडून अशा रेल्वे इकडून येणार जाणार, इथं रेल्वे थांबणार आणि मग इथं पटरी असणार रेल्वे रोड। तिकडं राजुरी पुढं खोकरमोह रायमोह राजुरी आष्टी तिकडं पलीकडं तिकडून रेल्वे येणार, अशा इकडं जाणार। तर हे सगळं यांना अजून भर टाकावं लागणार आहे असं वाटतंय, मुरुम आणून टाकावं लागेल। आणि हे सगळं साईडचा आजूबाजूचा परिसर। रुळाच्या साईडने रुळावरची खडी असते ती पण इथं येऊन पडलेली आहे। इथं बघा, हे असे मोठमोठे चौकोन असे हे खडीचे गेलेले आहेत। आणि मी एका अशा ह्या खडीच्या ढिगाऱ्यावर आता वर आलो, वर चढलोय, इथून वर चढलोय मी। इकडं एक ढिगारा, इकडं एक ढिगारा, ते पलीकड जिथपर्यंत लांब बघा तिथपर्यंत हे खडीचे ढिगारे दिसायला लागलेत। तर बरंच जोरात काम चालू आहे। तिकडं राजुरीच्या पलीकडं पण रायमो खोकरमो आंबळनेरपर्यंत काम कंप्लीट झाले, तर तिकडं पण आपल्याला जाऊन बघायचं आहे। तर हे बीडच्या रेल्वे स्टेशन पसली ही सगळी कंडिशन आहे, स्थिती आहे सध्याची जानेवारी महिन्यातली। तर मित्रांनो, हे होतं आपल्या बीड शहरातलं रेल्वे स्टेशनचं बांधकाम मी तुम्हाला दाखवलं। तर आता आपण ह्याच्यानंतर राजुरीला जाणार, पुढं रायमो खोकरमो आंबळनेर लांब तिकडं आष्टी सगळं बघणार आहेत आपण। तर तुम्ही काय करा, फक्त चॅनलला सबस्क्राईब करा आणि कनेक्टेड राहा आणि कमेंट करा व्हिडिओवर की कोणतं तुम्हाला कोणत्या एरियातलं काय बघायचं। इकडं परळीच्या साईडला वडवणी कडचं पण चालेल, ते पण आपण बघणार आहेत। तर मग तुम्ही सबस्क्राईब नक्की करा। या व्हिडिओला मी इथंच स्टॉप करतो, भेटू येणाऱ्या नवीन व्हिडिओमध्ये। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।